अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यात आलाय। उपवर्गीकरणाविरोधात मुंबईमध्ये मोर्चाला सुरुवात होतीये। मेट्रो सिनेमा जवळून या मोर्चाला सुरुवात होतीये। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध दर्शवला जातोय आणि त्यासाठीच मुंबईमधल्या मेट्रो सिनेमा जवळून या मोर्चाला सुरुवात होतीये। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण जे आहे ते रद्द करण्याची मागणी आता करण्यात येत आहे। सध्या मी मेट्रो सिनेमा जवळ उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे हे मोर्चेकरी जे आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला असेल तिथून देखील हे मोर्चेकरी इथे आलेले आहेत आणि मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मंत्रालयावर देखील हा धडक मोर्चा निघणार आहे। यांची एकच मागणी आहे, उपवर्गीकरण रद्द करा। आणि आपण पाहतोय लाखोंच्या संख्येने हे जे नागरिक आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। विशेष म्हणजे ज्या विविध संघटना आहेत, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, त्या देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकी तुमची मागणी उपवर्गीकरण रद्द करण्याची काय? संविधानामध्ये अशी तरतूदच नाही की एससीचं वर्गीकरण व्हावं, उपवर्गीकरण, परंतु ही जाणून बजून हे सरकार, बीजेपी सरकार, केंद्रात यांची सरकार आहे, महाराष्ट्रातही सरकार आहे, म्हणून एक प्रकारची ही जाणून बुजूनची दंडेली आहे आणि एससीच्या या सर्व जातींवर हा अन्याय करण्याचा यांचा प्रयत्न आहे। कारण बाबासाहेबांनी उपवर्गीकरण करण्याचा कुठलाच संविधानामध्ये याच्यामध्ये तरतूद केली नाही। कारण हे 59 जाती महाराष्ट्रातल्या हे एकसंघात, हे एकत्रित आहेत, याचा कुठेही प्रकारचा काय म्हणू त्याला उपवर्गीकरण करण्याचा तरतूद बाबासाहेबांनी याच्यामध्ये दिलेली नाही। परंतु सरकार मात्र हे 59 जाती एकत्रित राहू नये, गुन्हा गोविंदाने नांदू नये, समानतेने नांदू नये, या महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होऊ नये, अशा प्रकारचं या बीजेपी सरकारचे कट कारस्थान आहे। म्हणून जाणून बुजून बदर समिती निर्माण करून हा अहवाल त्यांनी या ठिकाणी, आणि बदर समितीचा अहवाल तर दाखवतच नाहीत, उलट आम्हाला या सर्व जातींना अशा प्रकारचं भयभीत करण्याचं राजकारण हे फडणवीस सरकार आणि मोदी सरकार करत आहे। कस्तुरी, आपण यांची जी उपवर्गीकरण रद्द करण्याची जी मागणी आहे ती ज्यांच्या भावना आहेत त्या समजून घेतोय। विशेष म्हणजे तुम्ही कुठून आलात? आम्ही अकोला आहे। आम्ही अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभा आहोत। कारण बीजेपी ही मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? आम्ही हे करा, उपोषण मारणार आहोत, हे आम्ही आंदोलन करणार। अजून काही मोर्चेकरी आहेत कस्तुरी आपल्यासोबत, नेमकी ही मागणी पूर्ण नाही झाली तर काय करणार? आम्ही संघर्षात समर्थ राहू आणि आंदोलन करू आणि जोपर्यंत मागणी होईपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष बंद करणार नाही। म्हणून आम्ही या देवेंद्र फडणवीस सरकारवर आज जो मोर्चा आहे हा अतिशय संघर्षपूर्वक आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात, जे म्हणजे हे जे त्यांचं षडयंत्र आहे हे संविधानाचा अवमान आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की बा या संविधानावर हे बीजेपी सरकार असं टपून बसलेलं आहे की कधी आम्ही याचा बदल करतो, कधी आम्ही यांचा बदल करतो। म्हणून अशा या संघर्षासाठी आम्ही नेहमीसाठी संघर्षात्मक आमचं बलिदानही गेलं, रक्ताचे पाटही वाहले, तरी आम्ही या संविधानाच्या नेतृत्वामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात संघर्ष करणार म्हणजे करणार, असा भारतीय बौद्ध महासभा भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज चाललेल्या मोर्चाला आम्ही संपूर्ण अकोला जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र, प्रत्येक जिल्ह्यातून या मोर्चामध्ये आम्ही प्रत्येक जण, प्रत्येक प्रतिनिधी, जे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष असतील, महासचिव असतील, सर्व प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होऊन या संघर्षाला आम्ही तोंड दिल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आता आझाद मैदानात जाणार की मंत्रालयावर धडकणार? आता इथून आम्ही हिचा जो सुरुवात आहे इथून सरळ आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा करणार आहोत। या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आम्ही मंत्रालयावर धडक करणार। मग त्या मंत्रालयात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, किंवा त्या पवार ताई असतील, किंवा नरेंद्र मोदी असतील, आम्ही त्यांच्याजवळ त्यांच्यापर्यंत जाऊन या मोर्चाची धडक मोर्चा आम्ही काढणार आहोत। हा आमचा असा एक विषय आहे। म्हणून आम्हाला सर्वांनी, महाराष्ट्रीयन नाही सर्व भारतीयांनी आम्हाला सहकार्य करावा। तीच एक म्हणजे संविधानाची शान राहील अशी आमची भूमिका आहे। हीच आम्ही भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात या काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झालो, एवढंच आम्ही बोलतो। आणि या मोर्चाचा कस्तुरी, आपण पाहतोय
पोलीस देखील मोठ्या प्रमाणात एकवटलेले पाहायला मिळत आहेत. मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे मोर्चेकरी सहभागी होताना पाहायला मिळत आहेत आणि यांची जी उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी आहे त्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता जो आझाद मैदानावर हा मोर्चा धडकेल आणि त्यानंतर मंत्रालयावर जाऊन हा मोर्चा धडकणार आहे. त्यांची जी एकच मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अशी त्यांनी आपली ठाम भूमिका घेतलेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर रक्ताचे पाट वाहतील असं वक्तव्य देखील या मोर्चेकरांनी केलेलं आहे. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्यामुळे आता हे आंदोलन असेल किंवा हा जो मोर्चा आहे तो किती दिवस सुरू राहणार हे पाहणं देखील महत्वाचं असेल. कस्तुरी, धन्यवाद शिल्पा घेतलेल्या या सगळ्या आढाव्यासाठी.